स्वामी समर्थांची बोधकथा, श्रद्धा आणि सबुरी. एकदा एक गरीब शेतकरी मोठ्या संकटात सापडला. त्याची शेती वाया जात होती, कर्ज वाढले होते आणि घरात उपासमारीची वेळ आली होती. तो खूप हताश झाला आणि म्हणू लागला, मी कितीही मेहनत केली तरी माझे संकट संपत नाही. देवाने माझी साथ सोडली की काय? त्याने ऐकले होते की अक्कलकोट स्वामी समर्थ अत्यंत दयालू आणि कृपालू आहेत. त्यामुळे तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. त्याने स्वामींना आपली व्यथा सांगितली आणि म्हणाला, माझ्या कष्टाचे फल का मिळत नाही? मी कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि शेतकऱ्याला विचारले, बाल, जर तू आज बी पेरले आणि उद्या फल मिळेल असे होत असेल का? शेतकरी म्हणाला, नाही स्वामी, पीक उगवायला वेळ लागतो. आधी ते रुजते, मग वाढते आणि शेवटी फल मिळते. स्वामी म्हणाले, तसंच तुझ्या प्रयत्नांचेही आहे. श्रद्धा ठेव आणि धीर धर. योग्य वेळी तुला फल नक्की मिळेल. शेतकऱ्याला स्वामींच्या शब्दांचा अर्थ उमगला. तो घरी परतला, कठोर परिश्रम करत राहिला आणि काही महिन्यांतच त्याचे शेत भरभरून फुलले. त्याचं आयुष्य बदललं आणि तो स्वामी समर्थांचा अनन्य भक्त बनला.